नमस्कार, मी मेघा कांबळे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेव्हिगेशन म्हणजे काय, मेन्यूज म्हणजे काय, त्याचे कॉम्पोनंट्स आणि बेसिक स्ट्रक्चर। तर लास्टमध्ये मी तुम्हाला HTML मध्ये नेव्हिगेशन कसं क्रिएट करायचं आणि त्याला स्टाईल कशी द्यायची हे पाहणार आहोत। तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। तर स्टार्ट करूया नेव्हिगेशन पार्टला। तर बघा, व्हॉट इज नेव्हिगेशन? नेव्हिगेशन इज अ मेनू दॅट हेल्प यूजर मूव फ्रॉम वन पेज टू अनदर ऑन अ वेबसाईट। तर नेव्हिगेशन म्हणजे काय? तर नेव्हिगेशन म्हणजे वेबसाईटवरील मेनू किंवा लिंक त्याच्या मदतीने वेबसाईटच्या एका पेजवरून दुसऱ्या पेजवर सहज जाऊ शकतो, त्यासाठी आपण नेव्हिगेशन वापरतो। कोणतीही वेबसाईट वापरण्यास अगदी सोपी आणि आकर्षक बनवण्यासाठी नेव्हिगेशन हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे। तर त्यासाठी आपण नेव्हिगेशनचा यूज करतो। तर तुम्ही वेब पेज क्रिएट केला किंवा एखादी वेबसाईट बघितला, तर त्याच्यामध्ये नेव्हिगेशनमध्ये जे मेनूज दिसत आहेत, तर वरचा भाग जो असतो तो नेव्हिगेशनचा असतो। तर नेक्स्ट बघा, व्हॉट इज नेव्हिगेशन मेनू? इट इज यूज्ड इन वेबसाईट हेडर सेक्शन। वेबसाईट वापरणे अगदी सोपे आणि व्यवस्थित यूजर फ्रेंडली जाण्यासाठी त्या नेव्हिगेशन मेनूचा यूज केला जातो। इट कंटेन्स लाईक होम, अबाउट, कॉन्टॅक्ट सर्व्हिस। तर एक्झाम्पल घेतलं तर होम, अबाउट, कॉन्टॅक्ट सर्व्हिसेस ह्याच्यामध्ये ॲड होतात। जर तुम्ही वेबसाईटमध्ये बघितला तर वरती नेव्हिगेशन पार्टमध्ये हे मेनूज तुम्हाला कोणत्याही वेबसाईटला ॲड झालेले दिसतील। तर जर त्याचा उपयोग वेबसाईट छान, आकर्षक आणि चांगली व्यवस्थित अगदी हाताळता यावी यासाठी नेव्हिगेशन मेनूचा यूज केला जातो। तर त्याचा ॲडव्हान्टेज बघितला तर आपल्याला हवी ती आवश्यक माहिती पटकन मिळते। वेबसाईट अधिक आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी यूज केला जातो ते, आणि मोबाईल आणि कॉम्प्युटर दोन्हीवरही आपल्याला वापरणे सोपे जाते। यासाठी नेव्हिगेशन मेनूचा यूज केला जातो वेबसाईट बनवण्यासाठी। तर नेक्स्ट बघा, नेव्हिगेशनचे कॉम्पोनंट्स। फर्स्ट आहे जे नॅव टॅग, जे आपण नेव्हिगेशन सेक्शनमध्ये वापरणार आहे। ए म्हणजे अँकर टॅग, हायपरलिंकसाठी आपण त्याचा यूज करणार आहे। HREF म्हणजे डेस्टिनेशन पेज, म्हणजे हायपरटेक्स्ट म्हणजे काय? हायपरटेक्स्ट रेफरन्स, यात आपण कोणत्या पेजला वेबसाईट जायची असेल त्यासाठी दिलेला पत्ता, त्यासाठी दिलेली लिंक म्हणजे डेस्टिनेशन पेज, ज्याला आपण HREF असे वापरून लिंक देणार आहे। बॅकग्राऊंड कलर बघा, ज्यासाठी आपण बॅकग्राऊंड कलर देणार आहे। टेक्स्ट डेकोरेशनमध्ये रिमूव्ह अंडरलाईन, जर एखाद्या पेजला अंडरलाईन केलेली असेल किंवा एका वर्डच्या खाली अंडरलाईन केलेली असेल तर रिमूव्ह करण्यासाठी टेक्स्ट डेकोरेशन इथे आपण वापरणार। ते कसं ते आपण प्रोग्राममध्ये पाहूया। मार्जिनमध्ये आपण एखादा स्पेस द्यायचा असेल लिंकमध्ये, त्यासाठी मार्जिन यूज करणार आहे। ओव्हरमध्ये आपण चेंजेस स्टाईल, ज्यावेळेस माऊसचा कर्सर त्या वर्डवरती किंवा त्या टेक्स्टवरती क्लिक केला जातो तर त्यावेळेला ते ओव्हरचा इफेक्ट चेंज होतो, तर त्यासाठी ओव्हर इफेक्ट आपण यूज करणार आहे। चला तर मग प्रोग्राम करून पाहूया। फर्स्टली आपण टॅग वापरून त्याच्यामध्ये प्रोग्राम करणार। तर बघा, इथे आपण URL आणि LI घेतले आपण लिंकसाठी। तर बघा, इथे तुम्ही कोणतीही लिंक देऊ शकता, तिचे हॅश वापरले तिथे। तर बघा, सुरुवातीला होम इथे देते। तर लिंक तुम्ही ते काही देऊ शकता। तर बघा, इथे प्रोग्राम झालेला आहे टाईप करून।
तर बघूया आता आधी आउटपुट काय ते. बस बघा इथे प्रोग्राम आपल्याला दिसतोय जे आपण HTML मध्ये दिले. तर आता चला तर मग स्टाईल करूया. इथे मी इंटरनल स्टाईल वापरून स्टाईल टॅग वापरून इथे मी स्टाईल देणार आहे नेव्हिगेशनला. तर बघा हे टॅगच्या खाली नेव्हिगेशन टॅग घेतले. तिथे आपण स्टाईल वापरून नेव्हिगेशन त्यामध्ये ॲड करणार आहे. तर सुरुवातीला आपण नेव्हिगेशन टॅगला बॅकग्राऊंड कलर देऊया. नेव्हिगेशन युअल म्हणजे नेव्हिगेशन अनऑर्डर्ड लिस्ट जी की संपूर्ण लिस्टमधील स्टाईल करण्यासाठी यूज केली. तर यामध्ये लिस्ट स्टाईल नन करूया. म्हणजे बुलेटचा प्रकार जो की आपल्याला दाखवायचा नाही आहे म्हणून नन करतोय. डिस्प्ले फ्लेक्स यासाठी एका लाईनमध्ये सगळ्या गोष्टी दिसण्यासाठी जे आपण लिंक देणार आहे. त्यानंतर नेव्हिगेशन ULला आपण अँकर म्हणजे आपण जे लिंक देणार आहे त्याच्यासाठी ए वापरले. तर त्याला आपण स्टाईल करायचे. नेव्हिगेशनमधील अनऑर्डर्ड लिस्टमधील प्रत्येक 1 बाय 1 घेतले त्यासाठी स्टाईल करायचे. त्यामध्ये डिस्प्ले ब्लॉक एका लाईनच्या खाली दुसरी लाईन येण्यासाठी यूज करायचे ते म्हणजे डिस्प्ले ब्लॉक. थोडक्यात सांगायचं झालं तर एंटरसाठी जे आपण बटन एंटर करत जातो तर त्यासाठी डिस्प्ले ब्लॉक वापरला आहे. कलर आपण व्हाईट देऊया. टेक्स्ट डेकोरेशन नन. मेन्यूच्या खाली जी लाईन दिसलेली तर ती रिमूव्ह करायची त्यासाठी टेक्स्ट डेकोरेशन नन ठेवले. पॅडिंग ज्याला आपण स्पेस म्हणतो तर दोन्ही टेक्स्टमधला स्पेससाठी आपण पॅडिंग ठेवूया 15 पिक्सेल टू 20 पिक्सेल ठेवायचे. प्रोग्राम सेव्ह प्लस रन करून बघूया. तर टेक्स्ट रन होते प्रोग्राम. तर बघा टेक्स्ट कलर चांगला दिसत नाही आहे तर कलर ब्लॅक ठेवूया. सेव्ह करूया. परत रन करून बघूया. बघा नेव्हिगेशन बार अगदी छान वाटतोय. तर आता याला आपण तर अशा प्रकारे नेव्हिगेशनमध्ये HTML स्ट्रक्चर तयार करून स्टाईल करता येते. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.